आज सत्तेत असणारा एक नेता त्यांनी या महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय खालच्या लेवलला नेलं। पण 60 कोटी 100 कोटी 150 कोटी एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये वाटून सुद्धा या स्वाभिमानी जनतेला दाखवून दिलं आमच्यासाठी लोकशाही महत्वाची, आमच्यासाठी विचार हे महत्वाचे आहेत। ठीक आहे, काही लोक घाबरलेत सत्तेत असणारे, पण आज सत्तेत असणारे नेते काय म्हणतात? सामान्य लोकांना मदत केल्यानंतर काही महिन्यातच ही लोक विसरून जातात। अहो, तुम्ही सामान्य लोकांना एवढं कमी समजतात का हो? वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेत रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली। 2014 नंतर या एका नेत्याने महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकलं। सत्तेसाठी कोणत्याही स्तराला हा माणूस जाऊ शकतो, पण लोकांना याची कटकारस्थान आवडलं नाही, म्हणून लोकसभेला यांची लायकी दाखवली। आता हे घाबरले म्हणून काही योजना यांनी आणल्या आणि लोकांना येड्यात काढण्याचं काम करत आहे। पण महाराष्ट्राची जनता ही येडी नाही, हे तुम्हाला आता विधानसभेला देखील तुमची लायकी दाखवतील, असं म्हणत रोहित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला। हे सगळे थोर व्यक्ती होऊन गेले, त्यांनी कधी भेदभाव शिकवला नाही, कधी दाखवला नाही। ज्या पद्धतीने ते वागले, ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं, याच्यामध्ये कुठेही जाती नाही तर धर्मावर भेदभाव केलेला आपल्याला दिसत नाही। पण आज जर आपण बघितलं तर यांचा फोटो पुढे करून काही लोक फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। आणि असं जे राजकारण असतं, जे फक्त जातीवर नाही तर धर्मावर असतं, त्याच्यात कोणाचंही पोट भरत नाही, कोणालाही चांगला विचार मिळत नाही। ही गोष्ट ही आपण सर्वांनी कुठं ना कुठेतरी समजून घेतली पाहिजे। खरं तर 2014 नंतर आपण जर अभ्यास केला, आज सत्तेत असणारा एक नेता त्यांनी या महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय खालच्या लेवलला नेलं। जाती आणि धर्मामध्ये तेढ कुठल्या काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर ते 2014 पासून वाढले। कारण विकासाचं राजकारण हे अवघड असतं, त्यामुळे ही गोष्ट आपण सर्वांनी मनामध्ये ठेवून येत्या काळामध्ये कशा पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये। आम्ही येऊन इथं मोठी मोठी भाषणं करू, पण निर्णय आम्ही घेऊन चालणार नाही। आम्ही फक्त विचाराबरोबर राहण्याची आमची जबाबदारी आहे। हे जे नेते सगळे बसलेले हे आज सत्तेत जाऊ शकले असते, यांना पद मिळू शकलं असतं, पण नाही। पवार साहेब आज लढायला तयार आहेत। पवार साहेबांना खांद्याला खांदा लावत पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून, मावळे म्हणून तिथे लढायला तयार आहोत। का? कारण आमच्यासाठी विचार महत्वाचे आहेत। या लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये एका मतदारसंघामध्ये महायुतीच्या एका उमेदवाराने कमीत कमी 60 कोटी रुपये खर्च केला। आले कुठून पैसे? कोणाचे पैसे? हे तुमचे पैसे, आपले पैसे। जे आपण टॅक्स असेल, जिथं कुठं काय आपण जीएसटी असेल, टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, हा पैसा जो दिला जातो त्याच्यातून जो काय त्या ठिकाणी करप्शन होतं, भ्रष्टाचार होतं, हाच पैसा आज इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातोय। पण 60 कोटी 100 कोटी 150 कोटी एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये वाटून सुद्धा या स्वाभिमानी जनतेला दाखवून दिलं आमच्यासाठी लोकशाही महत्वाची, आमच्यासाठी विचार हे महत्वाचे आहेत। आणि हीच आपली खरी ताकद आहे। ठीक आहे, काही लोक घाबरलेत सत्तेत असणारे, ज्या गोष्टी त्यांना अनेक वर्ष कळल्या नाही, कुठल्या तरी योजना आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत। पण अशा अर्धवट योजना आणून चालत नाहीत। योजनेचा लाभ हा सर्वसामान्य व्यक्तीला आणि डायरेक्ट जो कोणी लाभार्थी आहे त्याला तो झाला पाहिजे। पण आज सत्तेत असणारे नेते काय म्हणतात? सामान्य लोकांना मदत केल्यानंतर काही महिन्यातच ही लोक विसरून जातात। अहो, तुम्ही सामान्य लोकांना एवढं कमी समजतात का हो? तुम्ही चेष्टा करता का त्यांची? अहो, जर तुम्ही खऱ्या मनाली जर काम केलं ना, 100 वर्ष होऊ द्या नाही तर 200 वर्ष होऊ द्या, ही सामान्य व्यक्ती त्या लोकांना तिथं विसरत नाही। मग हे नुसतं राजकारण जे चाललेलं आहे, हे राजकारण आपल्या हिताचं नाही, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या। माझ्या घरामध्ये सुद्धा देवघर आहे, मी मंदिरात जातो, पण त्याचं राजकारण कधी करत नाही। जे लोक देवाचं नाही तर धर्माचं राजकारण करता, या लोकसभेमध्ये अयोध्याच्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं की धर्म हा सगळ्यांचा असतो, त्याचं राजकारण तुम्ही करून चालणार नाही। आणि लोकसभेचा तिथला निर्णय हा अतिशय महत्वाचा आहे। तुम्ही भपकेगिरी करा, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करा, तुम्ही मोठ्या बिझनेसमॅनला तिथं बोलवलं, तुम्ही ऍक्टरला बोलवलं, ऍक्ट्रेसला बोलवलं, अतिशय श्रीमंत लोक तिथं आली, पण मंदिरात जाण्यासाठी जे सामान्य लोक तिथं वाट बघत होते त्यांना मात्र तुम्ही बाहेर ठेवलं। आणि त्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं, हे जे लोक तुम्ही घेऊन बसलेलात ह्यांची तुम्हाला इलेक्शनला जरूरत नाही, आमची जरूरत आहे। आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची ताकद ही अयोध्यामध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या लोकांनी दाखवून दिली। त्यामुळे तुमच्या हातामध्ये खूप मोठी ताकद आहे।
त्यामुळे जे लोक चांगला विचार पुढे घेऊन चाललेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही राहावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कोण नोकरी देऊ शकतं, कोण हाताला काम देऊ शकतं, आरोग्याचे प्रश्न आपले कोण सोडू शकतं, जे काही महिलांचे प्रश्न असतील हे कोण सोडू शकतं, हाच विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण का जी मागणी तुम्ही करता तसंच राजकारण केलं जातं, पण काही लोक वेगळं वळण आणण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. पण आमचा विश्वास हा तुमच्यावर आहे, सामान्य लोकांवर आहे. मी स्वतः व्यवसाय तिथं करतो, मंगेशराव व्यवसाय करतात. आज आम्ही राजकारणात आलेलो आहे का, राजकारणात येऊन काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी चांगलं करायचंय. आणि मग हे चांगलं करायची जी भूमिका आहे त्याच्यामुळेच आपापली स्टाईल असेल, भाषणाची पद्धत असेल, काम करण्याची पद्धत असेल, ही कुठं कोणाची कॉपी न करता आपलं जसं चाललंय तसं आम्ही करत आहोत. कारण का आमची अपेक्षा काय ती चांगलं घडलं पाहिजे. आणि उद्याच्या काळामध्ये जर चांगलं काय एखादी गोष्ट घडवायची असेल तर आमदार सुद्धा आपल्या विचाराचा लागतो, खासदार सुद्धा आपल्या विचाराचा लागतो. आज एकटे पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये लढताना आपल्या सर्वांना बघायला मिळतात. त्यांना उद्धव ठाकरे साहेब मदत करतात, काँग्रेस मदत करतात, हे सर्व नेते आज एकत्रित आलेले आहेत. का? कारण का त्यांना माहिती आहे जो विचारा सत्य ते तो तसाच कायम राहिला तर महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्राच्या भविष्यावर काही इतर राज्यांना तिथं ताकद देण्याचा प्रयत्न 2014 नंतर केला जातोय. आणि येत्या काळामध्ये तो निर्णय महाराष्ट्राचा विचार करायचा का दुसऱ्या राज्याचा करायचा सध्यातल्या लोकांनी केला नसला तरी तो निर्णय तुम्ही सर्वांनी करावा असा आव्हान या ठिकाणी करतो. मंगेशराव आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. हा चांगला कार्यक्रम मित्र तुम्ही घेतला. ह्याची जी सुरुवात इथं झाली ती इथं न थांबता अख्ख्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातील असा विश्वास इथं व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.